Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारने औरंगजेबची कबर काढावी, नाहीतर आम्ही बाबरीप्रमाणे उद्ध्वस्त करू. बजरंग दल आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ. 1 एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात. औरंगजेबची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खान औरंगजेबची कबर नष्ट करणार. भाजपा आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज. आम्ही शिवराय संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललो नाही. आमदार अबू आझमी यांचं वक्तव्य. लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4,000 कोटी वळवले. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. तर माझ्या विभागाचे पैसे घेताना माझी संमती तरी घ्यायला हवी होती. शिरसाटांकडून खंत व्यक्त. बीडमध्ये आश्रमशाळेमधील शिक्षकाची कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच आत्महत्या. 18 वर्षांपासून वेतन मिळत नसल्याचा तसंच संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप. पतीवर खोटा गुन्हा दाखल. रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले. खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया. तर रील्स बनवण्यासाठी मुकादम पैसे आणल्याचाही दावा. नांदेड नागपूर महामार्गावर कारची ट्रकला धडक. अर्धापूरहून नांदेडला जाणाऱ्या कारची डिवायडर ओलांडत ट्रकला धडक. भीषण अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार. 64 माओवाद्यांचा तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत. Cancer Healer Center, a new beginning.